श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर उद्या आहे मंगळवार आणि उद्या आलेली आहे भोगी. तर 2026मध्ये मकर संक्रांती हा जो सण आहे तर तो बुधवारी 14 जानेवारीला साजरा केला जाणार आहे, हे तर सर्वांनाच माहिती आहे. आणि त्याच्या एक दिवस अगोदर म्हणजे आदल्या दिवशी बघा, मंगळवारी भोगी हा जो सण आहे तर तो साजरा होणार आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीला अतिशय महत्त्व दिलं जातं आणि भोगीच्या दिवशी बघा आपण सुगड पूजन करत असतो. त्यासोबतच भोगीच्या दिवशी सर्व भाज्या एकत्रित करून भोगीची भाजी बनवली जाते. त्यासोबतच तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि राळ्याचा भात याचा नैवेद्य देवांना दाखवला जातो. आणि या दिवशी बघा, हे जे काही भागांमध्ये या भाजीला खेंगट असं देखील म्हटलं जातं. तर या भोगीच्या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि म्हणूनच उद्या भोगीच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबरच आपल्याला आपल्या घराचा जो मुख्य उंबरठा आहे तर त्या उंबरठ्यावर ही एक वस्तू ठेवायची आहे. यामुळं आपल्या आयुष्याचं सोनं होईल. आपल्या आयुष्यातील सर्व भोग संपून आपलं दारिद्र्य दूर होऊन घराची, मुलांची भरभरून अशी प्रगती होईल. असा हा अतिशय प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर उद्या आपल्याला लवकर उठायचं आहे. अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठलं तरी चालणार आहे. स्वच्छ स्नान करायचं आहे. स्नान करण्याच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये बघा आपल्याला चिमूटभर पांढरे तीळ किंवा काळे तीळ हे जे आहे तर ते टाकून यानं आपल्याला अंघोळ करायची आहे. त्यानंतरनं एक स्वच्छ पाण्याचा तांब्या घ्यायचा आहे भरून. त्याच्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहे. थोड्याशा अक्षदा, हळदी कुंकू टाकून आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे. संपूर्ण पौष महिना हा भगवान सूर्यदेवांची पूजा करण्यासाठी, उपासना करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो आणि सूर्यदेवांचा आपल्या आयुष्यामध्ये अतिशय महत्त्वाचा जो भाग आहे तर ते मानले जातात. बघा, सूर्यदेवांची भूमिका ही आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाची आहे. त्यासोबतच बघा, हे अर्घ्य दिल्यानंतरनं आपल्याला नित्य देवपूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहे. नित्य देवपूजा करताना देखील बघा आपल्याला देवांना स्नान घालताना त्या पाण्यामध्ये थोडेसे चिमूटभर तीळ टाकून या पाण्यानं स्नान घालायचं आहे. नित्यदेवपूजा करून घ्यायची आहे. नित्यदेवपूजा केल्यानंतरनं आपल्याला धूप, दीप, अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करून घ्यायचं आहे आणि नंतरनंच हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. तर हा जो उपाय आहे तर तो उद्या भोगीच्या दिवशीच आपल्याला करायचा आहे. फक्त वर्षातून एकदाच हा उपाय आपल्याला करता येणार आहे. या दिवशी बघा पितरांची सुद्धा सेवा किंवा उपासना केली जाते. पितरांना सुद्धा तीळतर्पण केलं जातं. तर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही या दिवशी तुमच्या पितरांसाठी, तुमच्या पितरांच्या स्मरणार्थ तीळतर्पण हे करू शकता. त्यासोबतच तिळाचं 6 प्रकारे दान जे आहे तर ते आपण या मकर संक्रांतीच्या सणाला करू शकतो. या संक्रांतीच्या सणाला बघा दान आणि स्नान याला विशेष असं महत्त्व दिलं जातं. संक्रांतीचा जो सण आहे तर तो सलग 3 दिवस चालत असतो. त्यामध्ये अगोदर भोगी, दुसऱ्या दिवशी संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत असा सलग 3 दिवस हा जो सण आहे तर तो साजरा केला जातो. तर बघा, हा उपाय करण्याच्या अगोदर बघा आपल्याला मुख्य दरवाजा जो आहे तर तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. उंबरठा स्वच्छ पुसायचा आहे. त्याच्यावरती बघा आपल्याला थोडंसं पाणी आणि हळद मिक्स करून शिंपडायचं आहे आणि यानं स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. उंबरठा पुसून घेतल्यानंतरनं आपल्याला उंबरठ्यावरती हळदीचं जे लेपन आहे तर ते करायचं आहे. हळदीचं लेपन केल्यानंतरनं आपल्याला उंबरठ्यावरती बघा अष्टलक्ष्मीचं चिन्ह काढायचं आहे. आता अष्टलक्ष्मीचं स्मरण करून आपल्याला उंबरठ्यावरती कुंकाची 8 बोटं जी आहेत तर ती ओढून घ्यायची आहेत आणि प्रत्येक वेळेस अष्टलक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. त्यानंतरनं कुंकाची थोडीशी पेस्ट बनवून यानं मुख्य दरवाजावरती एक स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिकमध्ये 4 बिंदू आणि कडेच्या 2 लाईन ज्या आहेत तर त्या देखील आपल्याला न विसरता द्यायच्या आहेत. यानंतरनं बघा लक्ष्मीची पावलं काढायची आहेत आणि आपल्याला उंबरठ्याला हळदी कुंकू, अक्षदा आणि एक फूल व्हायचं आहे. नमस्कार करायचा आहे.
त्यानंतर आपल्याला धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. त्यासोबतच स्वस्तिकाला सुद्धा आपल्याला हळदी कुंकू, अक्षदा आणि एक फूल व्हायचं आहे. त्यानंतर धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. आता बघा, आपल्याला मुख्य दरवाजावरती कोणती वस्तू ठेवायची आहे, तर आपल्याला मुख्य दरवाजाच्या बाहेर एक दिवा जो आहे तर तो ठेवायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला एक मातीची स्वच्छ पंती घ्यायची आहे, एक स्टीलची प्लेट घ्यायची आहे. त्या स्टीलच्या प्लेटमध्ये तुम्हाला एक मूठभर किंवा चिमूटभर तुम्हाला होता होईल एवढे तीळ या प्लेटमध्ये ठेवायचे आहेत. प्लेटमध्ये ठेवल्यानंतर ही जी पंती आहे तर त्या पंतीमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे, दुहेरी कापसाची वात घालायची आहे आणि हा दिवा प्रज्वलित करून तुम्हाला घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्याच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे. म्हणजे घरामध्ये तुम्ही बघा, प्रवेश करताना जी उजवी दिशा आहे तर त्या दिशेला तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे. दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे, अक्षदा आणि फूल व्हायचं आहे. दिवा हा अतिशय महत्त्वाचा असतो बघा. हा दिवा आपण आपल्या मुख्य दरवाजावरती जर प्रज्वलित केला तर आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मक शक्ती किंवा वाईट शक्ती असेल तर ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. आपल्या घरामधील जी पण नकारात्मकता आहे तर ती सर्व निघून जाते. आपल्याला बघा, पितृचा त्रास असेल किंवा आपल्या घरामध्ये थोडाफार पितृदोष असेल तर तो संपूर्णपणे नष्ट होतो. कारण की हा जो दिवस आहे भोगीचा तर तो आपल्या पितरांची सेवा करण्यासाठी सुद्धा अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी स्वर्गाची दारे संपूर्ण उघडी असतात असं मानलं जातं आणि म्हणूनच या दिवशी बघा, आपण असा हा एक दिवा आपल्या पितरांच्या स्मरणार्थ म्हणजे पितरांसाठी आपल्या घराच्या बाहेर लावायचा आहे. या दिवशी पितृ बघा पृथ्वी तलावरती भ्रमण करत असतात आणि म्हणूनच आपल्या पितरांचं स्मरण करून असा हा एक दिवा आपण आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर प्रज्वलित करायचा आहे. त्यासोबतच बघा, हा जो दिवा आहे तर तो संध्याकाळच्या वेळीसुद्धा आपण या दिवशी प्रज्वलित केला तरीही चालणार आहे किंवा सकाळी उठल्याबरोबर 12 वाजण्याच्या अगोदर तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर प्रज्वलित करायचा आहे. ज्यांना सकाळच्या वेळी प्रज्वलित करणं शक्य होणार नाही त्यांनी सायंकाळी 6 नंतर जरी हा दिवा प्रज्वलित केला तरीही चालेल. यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये ज्या पण अडचणी येणार आहेत, तुमच्या आयुष्यामध्ये जे पण भोग आहेत तर ते भोग संपूर्णपणे नष्ट होऊन तुमच्या घराची, मुलांची, पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. असा हा अतिशय प्रभावी उपाय तुम्ही उद्या सकाळी किंवा सायंकाळच्या वेळी आवर्जून करण्याचा प्रयत्न करायचा आहे. जर सकाळी करणार असाल तर तुम्हाला 12 वाजण्या अगोदर हा उपाय करायचा आहे आणि संध्याकाळी करणार असाल तर तुम्ही 6 नंतरनं हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. सायंकाळी करताना बघा, तुम्हाला तुळशीजवळ सुद्धा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. देवघरासमोर तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. धूपदीप अगरबत्ती लावायची आहे. मुख्य दरवाजावरती प्रज्वलित करायचा आहे. कारण की आपल्या घराचा मुख्य दरवाजाचा उंबरठा आपल्या घराचं सर्वस्व असतो. तिथूनच आपल्या घरामध्ये नकारात्मकता, सकारात्मक ऊर्जा प्रवेश करत असते. त्यासोबतच अलक्ष्मी तिथूनच आपल्या घरामध्ये येते आणि लक्ष्मीसुद्धा तिथूनच आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. म्हणून हा दिवा आपण आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती प्रज्वलित करायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.